नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुख्य परीक्षा संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 9 ला हात घालतोय। आपण या भाग 9 मध्ये आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया हा जो काही मुख्य परीक्षेमधला एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे त्याविषयीच्या काही प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी घडवून आणणार आहोत। आपल्याला माहिती असेल निवडणूक प्रक्रिया या टॉपिकवर सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न आयोगाने आत्तापावितो विचारलेले दिसून येतात। तर अशा या संबंध निवडणूक प्रक्रिया टॉपिकच्या अनुषंगाने असणाऱ्या काही प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या भाग 9च्या माध्यमातून पाहणार आहोत। सुरू करूया आजच्या या भाग 9ला। तर मग आता याच्यामध्ये पहिला प्रश्न या प्रकारचा आहे की 2001 नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदारसंघाचे परिसीमन झाले, त्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अनुसूचित जातींकरता जागा वाढवण्यात आल्या, बी अनुसूचित जमातींकरता जागा वाढवण्यात आल्या, सी अनुसूचित जातींकरता जागा तेवढ्याच राहिल्या, डी अनुसूचित जमातींकरता जागा तेवढ्याच राहिल्या, ई अनुसूचित जातींकरता जागा कमी करण्यात आल्या आणि एफ अनुसूचित जमातींकरता जागा कमी करण्यात आल्या। योग्य पर्याय निवडा। ए आणि डी, बी आणि ई, सी आणि एफ, सी आणि डी। आता मित्रांनो लक्षात घ्या की इथं जो प्रश्न विचारलेला आहे तो 2001 नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदारसंघांचे परिसीमन झाले या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत या अनुषंगाने विचारला गेलेला प्रश्न आहे। तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे 2001च्या जनगणनेच्या आधारावर जे काही परिसीमन झालेलं होतं ते 2008 मध्ये झालेलं होतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे की 2008 मध्ये परिसीमन आयोगाच्या माध्यमातून अशा प्रकारचं परिसीमन जे काय ते झालेलं होतं आणि त्या आधारावर महाराष्ट्रातल्या ज्या काही लोकसभेच्या 48 जागा आहेत त्या 48 जागांच्या अंतर्गत असणारं अनुसूचित जातींचं आणि अनुसूचित जमातींचं जे काही आरक्षण आहे त्याबाबत काही फेरबदल झाले का या अनुषंगाने हा विचारला गेलेला प्रश्न आहे। तर मग आता पहा की 2001 नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदारसंघाचे परिसीमन झाले त्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर विधाने आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत। तर अनुसूचित जातींकरता जागा वाढवण्यात आल्या, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे का? तर एक लक्षात घ्या, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे। अनुसूचित जातींकरता जागा वाढवण्यात आल्या का? तर या ठिकाणी 2001 च्या जनगणनेच्या आधारावर ज्या अगोदरचं या ठिकाणी परिसीमन केलं गेलं होतं त्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी अनुसूचित जातींकरता असणाऱ्या जागांची संख्या जी होती ती होती 3 होती आणि ती या ठिकाणी वाढवण्यात आल्या कधी 2001च्या या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या झालेल्या परिसीमनाच्या आधारावर। तर या ठिकाणी 2001च्या जनगणनेच्या आधार 2008 मध्ये जेव्हा परिसीमन केलं गेलं तर त्या 2008 मधल्या परिसीमनाच्या दृष्टीने या ठिकाणी ही जी काही जागांची संख्या अगोदर 3 होती, राखीव जागांची संख्या एससी साठी, ती वाढून या ठिकाणी किती झाली तर 5 करण्यात आली। वाढून किती करण्यात आली? 5 करण्यात आली आणि म्हणून या ठिकाणी अनुसूचित जातींकरता जागा वाढवण्यात आल्या हे म्हणणं बरोबर आहे। राहिला प्रश्न या ठिकाणी अनुसूचित जमातींकरता जागा वाढवण्यात आल्या, हे अनुसूचित जमातींच्या पातळीवर चुकीचं आहे। अनुसूचित जातींकरता जागा तेवढ्याच राहिल्या तर त्याचाही काही संबंध इथं विचार घेण्याची गरज नाही कारण की ते वाढवण्यात आलेले आहेत म्हणून अनुसूचित जमातींकरता जागा तेवढ्याच राहिल्या। तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे की अनुसूचित जमातींच्या ज्या काही जागांची संख्या होती त्या अगोदर 4 होती आणि या 2008 मधल्या परिसीमनाच्या स्तरावर ही संख्या वाढवली पण नाही कमी पण झाली नाही तर तेवढीच राहिली, म्हणून या ठिकाणी ती 4 या अर्थाने विचार घेता येऊ शकते। तर आपल्याला विचारलंय काय की या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या मतदारसंघांचं जे काही परिसीमन आहे ते झालेलं होतं तर त्या पातळीवर या ठिकाणी अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या जागांच्या बाबतीत काय फेरबदल झाला होता 2008च्या या परिसीमनाच्या स्तरावर याचा संदर्भ या ठिकाणी विचारलेला होता। तर इथं आपलं उत्तर सांगता येईल ए आणि डी या अनुसूचित जातींकरता जागा वाढवण्यात आल्या का? तर या ठिकाणी ज्या अगोदर 3 जागा होत्या अनुसूचित जातींकरता ते वाढवून 5 केल्या गेल्या आणि अनुसूचित जमातींकरता जागा तेवढ्याच राहिल्या की ज्या अगोदर 4 होत्या तेवढ्याच पुन्हा 2008 नंतर किंवा 2008च्या या परिसीमनाच्या स्तरावर तेवढ्याच राहिलेल्या आहेत। म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल ए आणि डी, पर्याय क्रमांक 1 ए आणि डी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल। तर आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याकडे जो काही परिसीमन आयोग आहे तो परिसीमन आयोग अशा प्रकारच्या मतदारसंघांचं पुनर्रचना करत असतो आणि मग त्या पातळीवर या ठिकाणी या जागांच्या दृष्टीने जे काही फेरबदल आहे ते फेरबदल सुद्धा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या स्तरावर होत असतात। तर त्याचा एक थोडक्यात आढावा जो काय तो पुढे आपण 2008च्या या परिसीमनाच्या स्तरावर या ठिकाणी घेणार आहोत। पुढे पाहूया या ठिकाणी या दृष्टिकोनातून असणारी माहिती, पण उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि डी। आता पहा, for the purpose of constituting the Lok Sabha, the whole country has been divided into 543 parliamentary constitutions.
म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी 543 ज्या काही पूर्ण भारतातल्या लोकसभेच्या जागा आहेत त्या बेसिसवरचं असणारं हे या ठिकाणी परिसीमन होतं. इच वन ऑफ दी विच इलेक्ट्स वन मेंबर, प्रत्येक या ठिकाणी मतदारसंघातून एक मेंबर निवडला जातो. द मेंबर्स ऑफ द लोकसभा आर इलेक्टेड डायरेक्टली बाय द एलिजिबल वोटर्स. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जे काही लोकसभेचे सदस्य आहेत ते डायरेक्टली जनतेकडून निवडले जातात. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन नॉमिनेट अ मॅक्झिमम ऑफ 2 मेंबर्स ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द अँग्लो इंडियन कम्युनिटी. तर आता आपल्याकडे 104व्या घटनानुसार अशा या लोकसभेतील 2 अँग्लो इंडियन सदस्यांच्या नियुक्तीचा संदर्भ जो काय तो निरसित झालेला आहे, त्यामुळे त्याचा विचार करण्याची गरज नाही आहे. राहिला प्रश्न, सम सीट्स आर रिझर्व्ड इन लोकसभा फॉर द मेंबर्स ऑफ शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स. आणि आपल्याकडे या ठिकाणी एक प्रकारे लोकसभेमध्ये ज्या काही SC आणि ST करता किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरता ज्या काही जागा राखीव असतात त्यांचाही संदर्भ इथं विचार घेण्याची गरज आहे. त्याही दृष्टीतून परिसीमन महत्त्वाचं आहे. तर ॲज पर द ऑर्डर इश्यूड बाय द डिलिमिटेशन कमिशन म्हणजेच परिसीमन आयोग इन 2008 412 आर जनरल, म्हणजे 412 ज्या काही जागा आहेत त्या जनरल जागा होत्या. 84 सीट्स म्हणजे 84 जागा ज्या काय आहेत त्या अनुसूचित जातींकरता आर रिझर्व्ड फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड 47 सीट्स फॉर द शेड्यूल्ड ट्राईब्स. म्हणजे पूर्ण देश पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी 2008च्या परिसीमनाच्या दृष्टीने 84 जागा ज्या आहेत त्या शेड्यूल्ड कास्टसाठी रिझर्व्ह होत्या आणि 47 जागा ज्या काय आहेत त्या शेड्यूल्ड ट्राईब्ससाठी म्हणजे अनुसूचित जमातींकरता रिझर्व्ह होत्या. त्याच्या आधीचं जर स्वरूप आपण पाहिलं म्हणजे 2008च्या आधीचं जर स्वरूप आपण पाहिलं किंवा 2008च्या आधीच्या परिसीमनाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अर्लियर इट वॉज 79 अँड 41 फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स. म्हणजे अगोदर या ठिकाणी अनुसूचित जातींच्या जागांचं रिझर्वेशन जे आहे ते 79 जागांपुरतंच मर्यादित होतं, पण ते वाढून पुन्हा 2008 मध्ये ते 84 झालं. आणि जे काही अगोदर 41 जागांचं STचं या ठिकाणी राखीव जागांचं स्वरूप होतं ते वाढून पुन्हा 47 पर्यंत पोहोचलेलं होतं 2008च्या परिसीमनाच्या स्तरावर. तर त्यामुळे या ठिकाणी या बेसिसवर या ठिकाणी पुढची माहिती आपण पाहणार आहोत. तर एक लक्षात घ्या की जी काय टेबल या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्या टेबलमध्ये आपल्याला सगळ्याच घटक राज्यांच्या पातळीवरच्या असणाऱ्या परिसीमनाच्या दृष्टीतून असणारे जे बदल आहेत ते पाहिजे नाहीत, तर फक्त महाराष्ट्राच्या पातळीवरचा विचार करायचा आहे. कारण की एक प्रकारे ही जर सगळ्यांना तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला याची PDF मी या ठिकाणी ऑलरेडी देईन. तर या अर्थाने या ठिकाणी ही जी काय माहिती आहे ती पाहत असताना मी संक्षिप्त स्वरूपात फक्त एक स्क्रीनशॉट काढून महाराष्ट्राच्या बाबतचा संदर्भ स्पष्ट केलेला आहे. तर एक लक्षात घ्या की 15व्या स्थानी इथं महाराष्ट्राचं नाव आहे आणि इथं आपल्याला स्पष्ट उल्लेख पाहायला मिळेल की 48 जागा ज्या आहेत महाराष्ट्राच्या त्यामध्ये अगोदरचं स्वरूप म्हणजे 2004 सीट्स इन द हाऊस ॲज constituted in 2004 on the basis of the delimitation of parliamentary and assembly constitution order 1976. तर एकंदरीत 2004च्या स्तरावरचा जर विचार केला तर 48 जागांच्या पातळीवर अनुसूचित जातींच्या बाबतीत जागांची राखीव जागांची संख्या होती 3 महाराष्ट्राच्या अंतर्गत आणि ती एक प्रकारे या ठिकाणी अनुसूचित जमातींच्या पातळीवर होती 4. मात्र 2008 मधल्या या ठिकाणी परिसीमनाचा जर विचार केला तर 2008 मधल्या परिसीमनाचा विचार करता या जागांची संख्या वाढून किती झाली 5. अनुसूचित जातींच्या पातळीवरची संख्या झाली 5 आणि अनुसूचित जमातींच्या पातळीवरची संख्या ही वाढली नाही, तेवढीच राहिली 4. म्हणजे इथंही 4 होती आणि 2008च्या पातळीवर सुद्धा ती 4च विचार घेतली गेली. म्हणजे 2001च्या जनगणनेच्या आधारावर जे काही परिसीमन आपल्याकडे 2008 मध्ये विचार घेतलेला आहे त्यानुसार केवळ अनुसूचित जातींच्या जागांची संख्या वाढली, 3 वरून ती 5 झाली आणि अनुसूचित जमातींच्या जागांची संख्या तेवढीच राहिली म्हणजे 4. तर या पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते आपण A आणि D असं देऊ शकतो पर्याय क्रमांक 1च्या आधारावर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेचे निकष कोणते आहेत? अपात्रतेचे निकष म्हणजे कोणत्या आधारावर मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टीने अपात्र समजलं जाऊ शकतं? कलम 326च्या आधारावर. कारण की कलम 326 मध्ये प्रौढ मताधिकाराबाबतची तरतूद आपल्याला केलेली पाहायला मिळते भारतीय राज्यघटनेमध्ये. तर अशा या प्रौढ मताधिकाराच्या दृष्टीतून असणारे अपात्रतेचे निकष कोणते आहेत हे आपल्याला या पर्यायांच्या आधारे विचार घ्यायचा आहे. अधिवास नसणे, मनोदुर्बलता, दिवाळखोरी, सिद्ध झालेली गुन्हेगारी, मतदार यादीत नाव नसणे. योग्य पर्याय निवडा ABC, BCD आणि E, ABD, CDE. आता पहा या ठिकाणी
अपात्रतेचे निकष कोणते आहेत हे इथं विचार घ्यायचा आहे. त्यामुळे अपात्रतेच्या निकषांचा विचार करूनच आपल्याला याचं उत्तर शोधावं लागेल. तर इथं या ठिकाणी एखाद्या मतदार, आता इथं कोणत्या पातळीवर अपात्रता विचार घ्यायची आहे, तर मतदानाच्या अधिकारांच्या दृष्टीतून एखादा व्यक्ती अपात्र का समजला जाऊ शकतो, त्याची अपात्रता का विचार घेतली जाऊ शकते, याचा उलगडा कलम 326 मध्ये भारतीय राज्यघटनेत केलेला आहे. जर एखादा व्यक्ती हा भारताच्या पातळीवर अधिवास नसण्याच्या दृष्टीने विचार घेतला गेलेला असेल, अनिवास दृष्टीतून या ठिकाणी अपात्र असेल, तर मग एक प्रकारे या ठिकाणी तो या मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेच्या निकषामध्ये मोडतो. आणि म्हणून अधिवास नसणे हे पहिलं कारण आपल्याला स्पष्ट करता येईल. मनोविकलता किंवा मनोदुर्बलता याचाही विचार या ठिकाणी याच्यामध्ये करता येऊ शकेल. कारण की जो व्यक्ती या ठिकाणी मानसिक पातळीवर किंवा मनोविकाराच्या पातळीवर जर या ठिकाणी योग्य पद्धतीने समज ठेवत नसेल, त्याला मतदान कसं करावं हेच लक्षात येत नसेल, तर तो मनोदुर्बलता किंवा मनोविकलता या सदराखाली अपात्र समजला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सिद्ध झालेली गुन्हेगारी, कारण की एखाद्या व्यक्तीचं जे काही आचरण आहे ते अवैध आचरण असेल, गुन्हेगारी स्वरूपाचं आचरण असेल किंवा भ्रष्ट आचरण असेल, तर अशा पातळीवर सुद्धा त्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं, मताधिकारापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं. त्याकरता त्याला अपात्र समजलं जाऊ शकतं. आणि म्हणून अपात्रतेचे निकष तर कोणते आहेत, तर ते आहेत सिद्ध झालेली गुन्हेगारी, मनोदुर्बलता, अधिवास नसणे. राहिला प्रश्न दिवाळखोरी, तर दिवाळखोरीच्या दृष्टीतून या ठिकाणी अपात्रतेचा विचार होत नाही मतदाराच्या अधिकाराच्या बाबतीत. किंवा मतदार यादीत नाव नसणे, तर एक लक्षात घ्या की मतदार यादीत नाव नसणे ही तांत्रिक बाब आहे. त्याचा मतदानाच्या अधिकाराच्या बाबतीत या ठिकाणी संबंध जो काय तो पात्रतेच्या दृष्टीतून जोडण्याची गरज नाहीये किंवा अपात्रतेच्या दृष्टीतून विचार करण्याची गरज नाही. कारण की आपल्याकडे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, पण तो तेव्हाच प्राप्त होईल जर त्याचं नाव मतदानाच्या मतदार यादीमध्ये असेल तर. मग या ठिकाणी मतदानाचा अधिकार केवळ या ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्यामुळे नाकारला जाऊ शकतो का, तर नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी मतदार यादीत नाव नसणे हा काही या ठिकाणी अपात्रतेचा निकष होऊ शकत नाही. आणि म्हणून फक्त निकष कोणते आहेत, तर अधिवास नसणे, मनोदुर्बलता, सिद्ध झालेली गुन्हेगारी. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल ए, बी आणि डी. उत्तर काय सांगता येईल, ए, बी आणि डी, पर्याय क्रमांक 3. अशाच प्रकारचा आणखीन एक प्रश्न आहे पहा. लोकसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतात, परंतु मतदानाच्या हक्कासाठी पुढील कोणती बाब आवश्यक नाही म्हटलेलं आहे. आवश्यक नाही. आता पहा की प्रश्न थोडासा ट्रिकी आहे, त्यामुळे आपण योग्य पद्धतीने वाचला तरच आपला या ठिकाणी त्याचा संदर्भ जो काय तो लक्षात येऊ शकेल. तर इथं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतात, म्हणजेच कलम 326च्या पातळीवर असणारी जी काही प्रौढ मताधिकाराची तरतूद आहे त्या आधारे होतात, परंतु मतदानाच्या हक्कासाठी किंवा मताधिकारासाठी पुढील कोणती बाब आवश्यक नाही म्हटलेलं आहे. आवश्यक आहे असे म्हटलेले नाहीये, आवश्यक नाही. मतदानाच्या अधिकारासाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक नाही. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी ती व्यक्ती भारतीय नागरिक हवी, तर ही मतदानासाठी आवश्यक बाब आहे. ही बाब आवश्यक बाब आहे, ही आवश्यक बाब आहे. ती व्यक्ती भारताची नागरिक हवी. त्यानंतर ती व्यक्ती अनिवासाकरता अपात्र नको किंवा अधिवासाकरता अपात्र नको, तर एक प्रकारे ही पण आवश्यक बाबच आहे. जर का त्याला मताधिकाराचा अधिकार प्राप्त करायचा असेल, मतदानाच्या हक्काचा अधिकार प्राप्त करायचा असेल, तर तो अनिवासाकरता अपात्र नको, म्हणजे तो अनिवासाकरता अपात्र नसला पाहिजे, म्हणजेच तो पात्र असला पाहिजे. दुसरा अर्थ काय होतो की तो अनिवासाकरता अपात्र नसला पाहिजे किंवा नको, याचाच दुसरा अर्थ काय होतो की तो त्याकरता पात्र असला पाहिजे, तो भारतीय नागरिकत्वाकरता पात्र असला पाहिजे. या अर्थाने या ठिकाणी त्याचा अर्थ घ्यायचा आहे. पण इथं आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणती बाब आवश्यक नाही म्हटलेलं आहे. आवश्यक नाही याचा अर्थ काय की जी गरजेची नाही अशी या ठिकाणी बाब कोणती आहे मताधिकाराच्या दृष्टीने असं विचारलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी ही गरजेची बाब आहे का, तर हो आवश्यक बाब आहे, गरजेची बाब आहे. ही पण गरजेची बाब आहे, आवश्यक बाब आहे. राहिला तिसरा पर्याय, ती व्यक्ती मनाच्या विकलांगतेकरता अपात्र नको. जर का ती मनाच्या विकलांगतेच्या दृष्टीने एक प्रकारे अपात्र असेल, तर ती मतदानाच्या हक्काला बजावू शकते का, बजावू शकणार नाही. आणि म्हणून या मनोविकलतेकरता किंवा मनोदुर्बलतेकरता ती अपात्र नको ही सुद्धा आवश्यकच बाब आहे, गरजेची बाब आहे. आपल्याला काय विचारले की पुढील कोणती बाब आवश्यक नाही म्हटलेलं आहे, गरजेची नाही मतदानाच्या अधिकाराकरता. तर यातच सगळ्या ठिकाणी गरजेच्या बाबी आहेत, आवश्यक बाबी आहेत. त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय सांगता येईल, वरीलपैकी एकही नाही, पर्याय क्रमांक 4. का, कारण की या तिन्ही पर्यायामध्ये जर विचार केला तर ह्या मतदानाच्या हक्कासाठी, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या तिन्ही बाबी आवश्यक आहेत.
यामुळे या ठिकाणी याच्यामध्ये कोणताही असा पर्याय नाही आहे की जो मतदानाच्या हक्कासाठी आवश्यक नाही या अर्थाने स्पष्ट केलेला असेल. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर सांगता येईल वरीलपैकी एकही नाही, पर्याय क्रमांक 4. आता पहा, घटनेच्या कलम 326 नुसार लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतील अशी तरतूद आपल्या कलम 326 मध्ये स्पष्ट केलेली आहे. जी व्यक्ती भारताची नागरिक आहे, जी 18 पेक्षा कमी वयाची नाही, म्हणजेच 61व्या घटनानुसार जी काय वयाची अट आहे ती 21 वर्ष वरून या ठिकाणी एक प्रकारे किती केलेली आहे, 18 वर्ष केलेली आहे. तर जी व्यक्ती 18 पेक्षा कमी वयाची नाही आणि जी संविधानाखाली किंवा विधिमंडळाच्या कायद्याखाली अनिवास किंवा नॉन रेसिडेन्स या अर्थाने हा शब्द विचार घ्यायचा आहे. अनिवास म्हणजे नॉन रेसिडेन्स, अनिवास, मनाची विकलता, गुन्हा अथवा भ्रष्ट किंवा अवैध आचरण या कारणावरून अपात्र ठरलेली नाही. मग आता या पर्यायामध्ये पण काय म्हटलेलं आहे की ती व्यक्ती अनिवासाकरता अपात्र नसावी, ती व्यक्ती मनाच्या विकलांगाकरता अपात्र नसावी, ती व्यक्ती भारताच्या नागरिकांच्या रक्षणातून अपात्र नसावी. तर एक प्रकारे या ठिकाणी या संबंध बाबी करता ती वेगळ्या कारणावरून अपात्र ठरलेली नाही, अशी प्रत्येक व्यक्ती अशा कोणत्याही निवडणुकीत मतदार म्हणून नोंदवली जाण्यास हकदार असेल, असं स्पष्ट उल्लेख कलम 326 मध्ये केला गेलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या ज्या काही बाबी कलम 326 मध्ये या अपात्रतेच्या निकषाच्या दृष्टीने स्पष्ट केलेल्या आहेत त्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी तो व्यक्ती त्या संबंध बाबतीत अपात्र ठरलेली नसेल, तर मग या ठिकाणी ती व्यक्ती कोणत्याही निवडणुकीतील मतदानाकरता पात्र आहे, हकदार आहे असं म्हणायला जागा उरते. तर या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे या दोन्ही प्रश्नांचा संदर्भ या पर्याय क्रमांक 3 आणि 4च्या बेसिसवर उत्तर म्हणून स्पष्ट करता येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, निर्वाचन आयोगाची रचना आणि कार्य यातील उणिवांबाबत खालील विधानांचा विचार करा. म्हणजे आपल्याला सरळ अर्थाने निर्वाचन आयोगाविषयी किंवा केंद्रीय निर्वाचन आयोगाविषयी, भारत निर्वाचन आयोगाविषयीचा प्रश्न विचारलेला आहे की निर्वाचन आयोगाची रचना आणि कार्य यातील उणिवांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा. मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या पात्रता अटीबाबत राज्यघटनेत तरतूद नाही. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कृती करताना राष्ट्रपतींकडून राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते. प्रादेशिक निवडणूक आयुक्तांची संख्या आणि पात्रता अटीबाबत घटनेत तरतुदी नाहीत. आपल्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सेवा अटीबाबत नियम करण्याचा अधिकार आयोगाला नाही. बरोबर उत्तरांची योग्य जुळणी करा. केवळ ए बरोबर आहे, केवळ बी बरोबर आहे, ए बी आणि सी बरोबर आहेत, सर्व बरोबर आहेत. तर आता एक एक विधान तुम्ही लक्षात घ्या की मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या पात्रता व अटीबाबत राज्यघटनेत तरतूद नाही म्हटलेलं आहे. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये मुख्य निर्वाचन आयुक्त आणि आयुक्तांच्या पात्रता आणि अटीबाबत कसल्याही प्रकारची तरतूद नाही आहे. हा उल्लेख आपल्याला सांगता येऊ शकेल की एक प्रकारे भारताच्या पातळीवर असणारा जो काही निर्वाचन आयोग आहे त्या निर्वाचन आयोगामध्ये एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि अन्य निर्वाचन आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती जे काय ते या ठिकाणी करू शकतील संसदेने ठरवून दिलेल्या कायद्याच्या आधारावर. आणि या प्रकारची नियुक्ती करत असताना एक प्रकारे एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि अन्य निर्वाचन आयुक्त म्हणजे वेळोवेळी या ठिकाणी त्याबाबत जे काही बदल झालेले त्या बदलाच्या दृष्टीने अन्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जी काय ती राष्ट्रपती करू शकतील. या अर्थाने जो संदर्भ आहे तो कलम 324(2) मध्ये पाहायला मिळतो. या कलम 324(2)च्या संदर्भाचा विचार करता या ठिकाणी फक्त आपल्याला एवढं सांगता येईल की राष्ट्रपती एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि अन्य निर्वाचन आयुक्त यांची नियुक्ती करतील संसदेने केलेल्या कायद्याच्या दृष्टीने. तर एवढा उल्लेख आहे. पात्रता आणि अटींच्या बाबतचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर दुसरं जे विधान आहे बी, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कृती करताना राष्ट्रपतींकडून राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते. तर आता एक लक्षात घ्या की आपल्याकडे मुख्य निर्वाचन आयुक्त आणि अन्य निर्वाचन आयुक्त यांच्याबाबतच्या नियुक्तीच्या अंतर्गत महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर इथं मंत्रिमंडळाच्या कृतीचा विचार केला जातो. म्हणजे मंत्रिमंडळ ज्या व्यक्तीची किंवा ज्या व्यक्तीच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे करेल त्या व्यक्तींचीच नियुक्ती या ठिकाणी मुख्य निर्वाचन आयुक्तपदी केली जाते. आणि अशा प्रकारची कृती करताना राष्ट्रपतीकडून राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते. म्हणजे त्याला त्या दृष्टिकोनातून असणारा अनुभव, राजकीय पातळीवरचा असणारा अनुभव, निवडणुकीविषयक कामाचा असणारा अनुभव याच्याही बाबतचा विचार करून या ठिकाणी त्या व्यक्तीची नियुक्ती जी काय ती केली जाते असं याने या ठिकाणी दुसरं विधान दिलं आहे. तर तेही या ठिकाणी बरोबर आहे. या निवडणूक आयोगाच्या रचना आणि कार्य याबाबतीच्या उणिवांच्या दृष्टीने जर विचार केला तर आता एक लक्षात घ्या की
मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या पात्रता वाटीबाबत राज्यघटनेत तरतूद नाही, ही उणीवच आपल्याकडे घटनेमध्ये स्पष्ट करता येते. एवढंच नव्हे तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कृती करताना राष्ट्रपतीकडून राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते, ही सुद्धा एक उणीवच आहे. कारण की जनरली आपल्याकडे अशा प्रकारच्या पदावरची नियुक्ती होत असताना या ठिकाणी राजकीय बाजू विचारात घेण्यापेक्षा जर त्याच्या इतर बाजू लक्षात घेतल्या की तो किती निपक्षपाती आहे, तो किती या ठिकाणी कार्यक्षम आहे, या बाजूंचा विचार करण्यापेक्षा या ठिकाणी राजकीय बाबतचा विचार जो काय तो केला जातो, हे थोडंसं कुठेतरी उणीव सांगता येतं. त्यानंतर प्रादेशिक निवडणूक आयुक्तांची संख्या आणि पात्रता अटीबाबत घटनेत तरतुदी नाहीत, तर हेही विधान बरोबर आहे. कारण की आपल्याकडे जे काय संबंध घटक राज्यांच्या पातळीवर राज्य निवडणूक आयोगांची स्थापना 73 आणि 74 घटनांनुसार विचार घेतली गेलेली आहे, तर अशा या राज्य निवडणूक आयुक्तांच्या पातळीवर सुद्धा असणारे जे काही एक प्रकारे आयुक्त असतात, तर अशा या आयुक्तांच्याही बाबतची पात्रता आणि अटीचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळत नाही. कलम 243 के च्या पातळीवर असेल किंवा कलम 243 ZA च्या पातळीवर असेल, तर एक प्रकारे या ठिकाणी प्रादेशिक निवडणूक आयुक्तांची संख्या आणि पात्रता अटीबाबत याबाबत सुद्धा घटनेमध्ये तरतुदी नाहीत, ही पण एक उणीव आहे. आपल्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सेवा अटीबाबत नियम करण्याचा अधिकार आयोगाला नाही, तर हेही विधान बरोबर आहे. का तर आपल्याकडे घटनेमध्ये या निवडणूक आयोगाच्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सेवा अटी नियम याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाला प्रदान केलेले नाहीत, ही पण एक उणीव स्पष्ट करता येते. आणि त्यामुळे ABCD या सर्वच उणीवा या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या रचना आणि कार्यरचनातून सांगता येतात. आणि म्हणून एक प्रकारे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाच्या रचना आणि कार्यरचनातून असणाऱ्या उणीवांबाबतच्या विधानांचा जर विचार केला तर सर्वच विधानं या ठिकाणी लागू पडतात असं आपण इथं म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. माझा पहा, घटनेतील कलम 324(2) नुसार निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त मिळून बनलेला असेल, अशी तरतूद कलम 324(2) मध्ये स्पष्ट केली गेलेली आहे. काय की भारताचा निवडणूक आयोग हा एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करील. कारण की आपल्याकडे जर विचार केला तर सुरुवातीला निवडणूक आयोगाचं स्वरूप किंवा रचना ही एक सदस्यच होती. नंतर 1989ला ती या ठिकाणी बहुसदस्यीय म्हणजेच एक प्रकारे या ठिकाणी 2 सदस्यीय करण्यात आली होती. 93ला पुन्हा ती 3 सदस्यीय करण्यात आली. मधल्या काळात पुन्हा ती 1 सदस्यीय केली होती. तर एक प्रकारे या ठिकाणी जर विचार केला तर वेळोवेळी या ठिकाणी या अन्य निवडणूक आयुक्तांच्या बाबतीतचे बदल आपल्याकडे झालेले आहेत. म्हणून हा शब्द जाणीवपूर्वक इथे वापरलेला आहे की मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करील तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त मिळून हा निवडणूक आयोग बनलेला असेल, अशी तरतूद घटनेमध्ये 324(2) मध्ये आहे. घटनेच्या कलम 324(2) नुसारच मुख्य निर्वाचन आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक संसदेने त्या संबंधात केलेल्या कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून राष्ट्रपती करतात. जसं मी मागाशी म्हटलं की एक प्रकारे कायद्याला अनुसरूनच ही नेमणूक जी काय ते राष्ट्रपती करत असतात की जो कायदा संसदेने केलेला असतो. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या पातळीवर जर विचार केला तर भारतातल्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची जी काही या ठिकाणी रचना आहे त्यावर कुठेतरी या ठिकाणी परिणाम होतोय असं या ठिकाणी म्हटलं जाऊ लागलेलं आहे. आणि तो सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत सुद्धा गेलेला विषय आहे. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये मागच्याच काही दिवसांपूर्वी एक जनहित याचिका दाखल झाली होती की ज्या जनहित याचिकेमध्ये असं स्पष्ट केलं होतं की ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीकरता कॉलेजियम सिस्टीमचा विचार केला जातो, तसं या ठिकाणी निवडणूक आयोगाच्याही आयुक्तांच्या नियुक्तीकरता या ठिकाणी काहीतरी सिस्टीम किंवा समिती ही असली पाहिजे. आणि मग या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने एक भाष्य केलं आणि त्या आधारावर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो काय तो पुढे आला. तर तो निर्णय कसा होता तोही पाहूया की सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती समितीमार्फत. तर हा जो काही निर्णय जो आहे तो 2023 मध्येच आलेला आहे. आणि आता या ठिकाणी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती जी काय आहे ती समितीमार्फत होणार असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे स्पष्ट करता येतं. पण आता या ठिकाणी अशी गरज का भासली आणि या समितीमध्ये या ठिकाणी कोण कोण असतं, तर जनरली एक लक्षात घ्या की मागच्या काही कालखंडामध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जे काही विरोधी पक्षांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्या अनुषंगाने जनहित याचिका पण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली. त्या कारणामुळे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला यामध्ये पडावं लागलं आणि सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला की निवडणूक आयोगाच्या अंतर्गत जे काय
मुख्य निर्वाचन आयुक्त असेल किंवा इतर निर्वाचन आयुक्त असतील यांच्या नियुक्तीच्या पातळीवर या ठिकाणी एखादी समिती असणं गरजेचं आहे. जर का त्यातला राजकीय हस्तक्षेप टाळायचा असेल तर त्या अनुषंगाने या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. आणि या समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असेल तर पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समितीमध्ये समावेश असेल असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. नेमकी ही संबंध जी काही बातमी आहे ती कशी आहे थोडक्यात आपण इथं पाहूया की मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार करण्यात येईल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असेल. या समितीच्या सल्ल्याने राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील असे घटनापीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे. एवढंच नव्हे तर निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवंद प्रमाणे म्हणजेच कॉलेजियम पद्धतीप्रमाणे स्वायत्त यंत्रणा असावी या मागणीसाठी दाखल याचिकांवर न्यायमूर्ती KM जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठाने एकमताने हा निकाल दिलेला आहे. आणि संसदेमध्ये या संदर्भात कायदा होत नाही तोपर्यंत म्हणजे संसदेमध्ये या संदर्भात कायदा होत नाही तोपर्यंत नियुक्तीसाठी ही प्रक्रिया योग्य राहील. नियुक्तीसाठी हीच प्रक्रिया योग्य राहील म्हणजे जोपर्यंत संसदेमध्ये या संबंधीचा कायदा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी नियुक्तीसाठीची हीच प्रक्रिया योग्य राहील. हीच प्रक्रिया म्हणजे कोणती तर या समितीमार्फत नाव सुचवण्याची प्रक्रिया की ज्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असेल तर ही प्रक्रिया योग्य राहील असे न्यायालयाने म्हटले आहे. आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसेल तर विरोधी पक्षामधील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता या सल्लागार समितीचा सदस्य राहील असे करण्यात आलेले आहे. तर एकंदरीत या ठिकाणी हा जो काही संदर्भ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आगामी परीक्षेच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर या गोष्टीला आपण विसरता कामा नये. एवढंच नाही तर या निर्णयामुळे बदल काय झालेला आहे तर घटनेनुसार राष्ट्रपती निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असले तरी ही नियुक्ती कोणत्या पद्धतीने व्हावी याचा उल्लेख घटनेमध्ये नाही. घटनेनुसार राष्ट्रपती जरी या ठिकाणी निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करत असले तरी त्यांची नियुक्ती कोणत्या पद्धतीने व्हावी किंवा कशा पद्धतीने व्हावी याचा घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख कुठेही नाही आहे. कारण की कलम 324(2)च्या पातळीवर काय म्हटलेलं आहे की राष्ट्रपती जे आहे ते मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील अशा तेवढ्या संख्येचे अन्य निवडणूक आयुक्त मिळून बनलेला असेल हा निवडणूक आयोग. आणि त्यांची नियुक्ती ही संसदेने त्या संबंधात केलेल्या कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून राष्ट्रपती करतील. पण संसदेने याबाबतचा कायदा अजून केलेलाच नाहीये. आज पाहू तो अजून तो कायदा केलेलाच नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी घडतंय काय आपल्याकडे तर त्यासाठी संसदेने कायदा करून प्रक्रिया ठरवणे अपेक्षित आहे. इथं पुढे काय म्हटलेलं आहे पहा की त्यासाठी संसदेने कायदा करून प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. मात्र अद्याप असा कायदा करण्यात आला नाही. संसदेकडून अद्याप असा कायदा करण्यात आलेला नाहीये किंवा नसल्यामुळे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ राष्ट्रपतींकडे नावांची शिफारस करते. म्हणूनच या ठिकाणी प्रश्नामध्ये सुद्धा संदर्भ काय दिलाय पहा की मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कृती करताना राष्ट्रपती राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते म्हटलेलं आहे. मग इथं या ठिकाणी हे म्हणणं बरोबर आहे की आज पावेतो घडत काय आलेलं आहे की या निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती करत असताना घडतंय काय की पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ राष्ट्रपतींकडे नावांची शिफारस करते. म्हणजे सर्व जो रोल आहे तो कुणाचा असणार सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचा असणार. त्यामध्ये विरोधी पक्ष नेता किंवा सरन्यायाधीश यांचा कसलाही रोल असणार नाहीये. पण आता सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की आता पूर्वीसारखं करता येणार नाही की पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून काही नावांची शिफारस केली जाईल आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतील असं होणार नाही. का तर त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता अधिकाधिक आहे. आणि त्यामुळे जर खऱ्या अर्थाने या निर्वाचन आयोगाचं स्वरूप निपक्षपाती ठेवायचं असेल तर या समितीच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती झाली पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा अलीकडेच आपल्याकडे आलेला आहे 2023 मध्ये. आणि म्हणून पुढं सर्वोच्च न्यायालयाने हेही म्हटलेलं आहे की विरोधी पक्ष आणि न्याय यंत्रणा निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमध्ये भूमिका बजावता येईल. आता विरोधी पक्ष आणि न्याय यंत्रणेला सुद्धा निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमध्ये भूमिका बजावता येईल. तर त्यामुळे आता जोपर्यंत संसदेकडून याबाबतचा कायदा होत नाही तोपर्यंत या समितीतल्या या संबंध सदस्यांच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांच्या नावांची शिफारस राष्ट्रपतीकडे केली जाईल आणि त्या आधारावर ती नियुक्ती जी काय ती होणार हे निश्चित झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधारे. तर त्यामुळे हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावा.
त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या ॲपच्याद्वारे चालणाऱ्या ज्या काही इतर बॅचेस आहेत त्याविषयीची माहिती घेऊया। तर सध्या आपल्या ॲपच्या माध्यमातून आगामी 2024च्या गट ब गट क संयुक्त गट ब गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही पूर्व परीक्षेची बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे। फक्त 1000 रुपयांच्या फीसमध्ये या ठिकाणी एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स या बेसिसवर ही बॅच चालू आहे। वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। तर ज्यांना कोणाला या ठिकाणी गट ब गट क ची पूर्व परीक्षा 2024च्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचारात घ्यायची आहे, तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी ही फायदेशीर बॅच आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षा बॅच सुद्धा आपली सध्या सुरू आहे आणि या बॅचची फीस आहे 1200 रुपये। मुख्य परीक्षेचा जो काही सुधारित अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार या एक प्रकारे बॅचचा संबंध सिलेबस जो आहे तो कव्हर केला गेलेला आहे। एवढंच नव्हे तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही घटकांची माहिती या बॅचमध्ये दिलेली आहे। आता इतर घटक म्हणजे कोणते की ज्या कंटेंटचा उल्लेख सिलेबसमध्ये केलेला नाहीये पण अगोदर या ठिकाणी याविषयीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पुढेही त्याच्याविषयीचे प्रश्न विचारले जाऊ शकतील अशा संबंध कंटेंट विषयीचेही जे काही सिलेबसचा भाग आहे तो याच्यामध्ये कव्हर केलेला आहे। एकूण 60 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स एकंदरीत या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त होतील। वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। तर या दोन्ही बॅचेस विषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेची राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच की ज्यांना 2024 सेशनातून राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्याकरता ही निश्चितच फायदेशीर बॅच आहे। 1200 रुपयाच्या फीसमध्ये या ठिकाणी ही बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा सेशनातून पूर्णतः सर्व सिलेबस जो काय ते कव्हर करते। एकूण 50 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे। वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। तर ज्यांना कोणाला या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेची 2024च्या अनुषंगाने तयारी करायची आहे त्यांच्यासाठी निश्चितच ही फायदेशीर बॅच आहे। त्याचबरोबर जी काही आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणारी आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे तर त्या अनुषंगाने GS2 ची तयारी करण्याच्या दृष्टीने आपली GS2 ची बॅच पण सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे। तर GS2 पार्ट 1 स्पेशल बॅच सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे की ज्या पार्ट 1च्या अंतर्गत या ठिकाणी हे संबंध घटक आपल्याला प्राप्त होतील फक्त 1300 रुपयाच्या फीसमध्ये। आता एक प्रकारे भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे हा जो काय आपला GS2चा पेपर आहे त्यामध्ये कुठेही पार्ट 1 किंवा पार्ट 2 असा उल्लेख नाहीये पण अभ्यासाच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव या ठिकाणी अशा प्रकारची GS2 पार्ट 1 स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे। तर यामध्ये भारताचे संविधान, भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया असे एकंदरीत 8 जे काही घटक आहेत की जे या 1300 रुपयाच्या फीसमध्ये कव्हर केले गेलेले आहेत। एकूण 80 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त होतील। वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने। तर या 8 घटकांसह असणारे संबंध व्हिडिओज आणि नोट्स या बॅचमध्ये आपल्याला अवेलेबल होतील फक्त 1300 रुपयाच्या फीस अंतर्गत। तर या दोन्ही बॅचेस विषयीची कोणतीही या ठिकाणी इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण चौकशी करू शकता। एवढंच नव्हे तर जशी राज्यव्यवस्था GS2 पार्ट 1 स्पेशल बॅच आहे तशीच राज्यव्यवस्था GS2 पार्ट 2 पण स्पेशल बॅच म्हणून आपल्याकडे आहे। ती पण आपली बॅच जी काय ती लवकरच आपल्या ॲपवर सुरू होणार आहे। तर साधारणपणे 15 जुलैपर्यंत ही बॅच सुरू होणार आहे। तर एक प्रकारे ही फक्त नवीन घटकांचा समावेश असलेली बॅच आहे। फक्त नवीन घटकांचा हा उल्लेख मी या अर्थाने करतोय की या ठिकाणी जुलै 2020 मध्ये जो काही GS2च्या पातळीवर सिलेबस वाढलेला आहे, सुधारित सिलेबस आलेला आहे तर त्या अंतर्गत जे नवीन घटक आहेत त्या नवीन घटकांच्या अनुषंगाने असणारी ही GS2 पार्ट 2 ची बॅच आहे। फीस आहे फक्त 1200 रुपये आणि यामध्ये हे सर्व घटक कव्हर केले जातील। भारतीय प्रशासनाचा उगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे की ज्यामध्ये नवीन काही कायद्यांचा समावेश केलेला आहे, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत आणि सार्वजनिक धोरण असे एकंदरीत 7 घटक या बॅचमध्ये आपले कव्हर होणार आहेत। आणि याच्याशिवाय या ठिकाणी एक प्रकारे प्रसार माध्यमे, शिक्षण पद्धती, सार्वजनिक सेवा हे जे काही इतर घटक आहेत की ज्यांच्या सुद्धा नोट्स आपल्याला या बॅचमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेसिसवर मिळतील, फक्त नोट्स मिळतील। तर बाकी या ठिकाणी ह्या ज्या काही संबंध घटकांचे सिलेबस आहे तर तो सिलेबस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर प्राप्त होईल। तर या ठिकाणी एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 8 महिने असं या बॅचचं स्वरूप आहे। फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता आपल्या ॲपच्या माध्यमातून। त्यानंतर या ठिकाणी ज्यांना कोणाला व्हिडिओज बेसिसवर बॅच नको आहेत, फक्त PDF नोट्स बेसिसवर बॅच हवे तर त्यांच्याकरता सुद्धा आपल्या या 2 बॅचेस सध्या अवेलेबल आहेत। गट ब गट क मुख्य परीक्षेची PDF नोट्स बॅच फक्त 540 रुपयांच्या फीसमध्ये अवेलेबल आहे की ज्यामध्ये सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व प्रकारच्या नोट्स प्राप्त होतील। एकूण 40 प्लस PDF फाईल्स आहेत, घटकनिहाय प्रश्नविश्लेषण नोट्स पण आहेत, PDF डाउनलोड करून प्रिंट पण या ठिकाणी काढता येऊ शकेल। तर ही
फक्त गट ब गट क मुख्य परीक्षेची असणारी PDF नोट्स बॅच आहे आणि GS2चा अख्खा पेपर जर तुम्हाला PDF नोट्स बॅच बेसिसवर हवा असेल तर तोही आपल्याकडे या ठिकाणी ॲपवर अवेलेबल आहे. 1500 रुपयांच्या फीसमध्ये GS2च्या संपूर्ण पेपरच्या नोट्स, एकूण 100+ PDF फाईल्स, सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणेच या सर्व नोट्स आहेत आणि PDF डाउनलोड करून याचीही प्रिंट आपल्याला काढता येऊ शकेल. तर अशा या 2 PDF नोट्स बॅचेस सुद्धा आपल्या सध्या सुरू आहेत आपल्या ॲपच्या माध्यमातून. तर याही बाबतची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधानांचा विचार करा. ए आणि आर. तर विधान ए आणि कारण आर असा संदर्भ दिलेला आहे, त्या आधारे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. विधान ए, मुख्य निवडणूक आयुक्त राजकारणांच्या भोवऱ्यात ओढला जाऊ शकतो. कारण आर, एखाद्या मतदारसंघात फेरमतदान घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे. खालील पर्यायामधून उत्तराची निवड करा. ए आणि आर दोन्ही सत्य असून आर हे ए चे बरोबर कारण आहे. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे बरोबर कारण नाही. ए खरे आहे परंतु आर खोटे आहे. ए खोटे आहे परंतु आर खरी आहे. तर मित्रांनो, तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी 2 विधानांच्या आधारावर विचारलेला हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याकडे आयोगातून विचारले जातात. तर पहिलं जे विधान दिलेलं आहे ते विधान ए आहे की मुख्य निवडणूक आयुक्त राजकारणांच्या भोवऱ्यात ओढला जाऊ शकतो. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की आपल्याकडे आत्ताच्या घडीला जर विचार केला, सध्याच्या घडीला विचार केला तर भारतातल्या अनेक विरोधी पक्षांच्या माध्यमातून, मग ते राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो, यांच्याकडून हा आरोप वारंवार केला गेलेला आहे की या ठिकाणी जे काही निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्तपदी बसलेले निवडणूक आयुक्त आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा इतर निर्वाचन आयुक्त असतील, ते सत्ताधारी पक्षाला प्रो आहेत किंवा त्यांच्या बाजूने आहेत, त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी निर्णय घेतात, असे आरोप वारंवार होत आलेले आहेत. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे असं म्हणायला इथं वाव आहे की एक प्रकारे मुख्य निवडणूक आयुक्त हा राजकारणांच्या भोवऱ्यामध्ये ओढला जाऊ शकतो. म्हणून विधान ए कसं आहे, बरोबर आहे. कारण आर, एखाद्या मतदारसंघात फेरमतदान घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे. म्हणजे कुणाला? मुख्य निवडणूक आयुक्ताला. तर जर का या ठिकाणी एखादा मुख्य निर्वाचन आयुक्त राजकारणांच्या भोवऱ्यात ओढला गेला आणि त्यांच्या दबावाखाली जर या ठिकाणी राहिला तर एक प्रकारे त्या राजकारणाच्या दबावाखाली राहून किंवा त्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली करून निर्णय जो काय तो घेऊ शकतो. आणि तसा निर्णय जर त्याच्याकडून घेतला गेला आणि जर तो निर्णय पक्षपाती आहे असं लक्षात आलं तर ऑब्व्हियसली या ठिकाणी विरोधी पक्षांकडून त्याच्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो आणि मग असा आक्षेप घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्ताला फेरमतदान घेण्याची वेळ सुद्धा येऊ शकते आणि त्या दृष्टीने तो आदेश सुद्धा देऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी एखाद्या मतदारसंघात फेरमतदान घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे. तर हेही विधान बरोबर आहे, विधान एही बरोबर आहे. आणि एक प्रकारे कारण आर विधान एचं योग्य स्पष्टीकरण आहे किंवा योग्य कारण आहे हे म्हणायला जागा आहे. का? कारण की आपल्याकडे विरोधी पक्ष जर या ठिकाणी सक्षम असेल तर अशा प्रकारच्या विरोधी पक्षाच्या सक्षमतेच्या आधारावर मागणी जी काय आहे ती होऊ शकते. आणि अशी मागणी जर किंवा त्या मागणीमध्ये तथ्य असेल तर निश्चितपणे या ठिकाणी तसं जे काही एक प्रकारे भूमिका जी काय आहे ती त्या मुख्य निर्वाचन आयुक्ताला घ्यावी लागते की तिथं फेरमतदान घेण्याची गरज पडू शकते आणि तसा अधिकार निर्वाचन आयोगाला असतो. आणि त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की ए आणि आर दोन्ही सत्य असून आर हे एचे बरोबर कारण आहे. का? तर ज्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा गोंधळ होईल, अशा प्रकारचा या ठिकाणी मतदानाच्या पातळीवरचा या ठिकाणी गैरकारभार होईल तर त्यावेळेस या ठिकाणी मतदान घेण्याचा आदेश फेरमतदान घेण्याचा आदेश जो काय तो मुख्य निवडणूक आयोगाला असतो. या अर्थाने हे विधान कारण जे काय ते बरोबर आहे. आणि अशा प्रकारे कधी घडू शकतं तर तो मुख्य निवडणूक आयुक्त जो काय तो राजकारणाच्या भोवऱ्यामध्ये अडकला असेल तर किंवा ओढला गेला असेल तर त्यामुळे ए हे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की ए आणि आर दोन्ही बरोबर असून ते आर हे एचे बरोबर कारण आहे. मग आता पहा की या ठिकाणी निवडणूक आयोगाची जी काय अधिकार व कार्य आहेत त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या या अधिकार व कार्यामध्ये या संबंध कार्यांचा संदर्भ देता येऊ शकतो की संसद, विधिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या निवडणुकांचं संचलन करणारी एक महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाकडे पाहिलं जातं. संसद व राज्य विधिमंडळ निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे आणि त्या प्रसिद्ध करणे या हेतूतून त्यांना कार्य करावं लागतं. राजकीय पक्षांची नोंदणी, मान्यता आणि त्यासंबंधीच्या वादावर निर्णय घेण्याची भूमिका सुद्धा निवडणूक आयोगाला पार पाडावी लागते. निवडणुकीबाबत आवश्यक असणाऱ्या नियम व कायद्यांसाठी आदेश काढणे याही दृष्टीतून एक प्रकारे निवडणूक आयोगाची भूमिका आहे. विशेषतः जेव्हा आचारसंहितेचा प्रश्न उपस्थित होतो, विधिमंडळाच्या एखाद्या सदस्यास अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा अधिकार हाही निवडणूक आयोगाला आहे. आणि हा काही अधिकार निवडणूक आयोग असा तसा वापरतो अशातला भाग नाही, तर त्यालाही कायदेशीर आणि घटनात्मक आधार आहे. तर तो कसा? तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 103(1)(2)
आणि कलम 192(1)(2) या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाला विधिमंडळाच्या एखाद्या सदस्याचा अपात्र ठरवण्याच्या दृष्टीने राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा अधिकार असतो किंवा राज्यपालाकडेही शिफारस करण्याचा अधिकार असतो. म्हणजे संसदेतला एखादा सदस्य असेल अथवा राज्य विधिमंडळातला एखादा सदस्य असेल की ज्याला अपात्र ठरवण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रपतीकडे अथवा राज्यपालाकडे जर या ठिकाणी शिफारस करायची असेल तर तसा अधिकार हा निवडणूक आयोगाला या ठिकाणी असतो. कलम 103(1)(2) नुसार खासदाराच्या पातळीवर या ठिकाणी अपात्रतेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आणि कलम 192(1)(2) च्या माध्यमातून आमदाराच्या बाबतीत राज्यपालाकडे तशा प्रकारची शिफारस करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्यानंतर राजकीय पक्षांना चिन्ह देण्याचा, चिन्ह गोठविण्याचा, चिन्हाबाबत वाद निर्माण झाल्यास निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाला आहे. आणि ज्या बाबतीत प्रश्न विचारला गेलेला आहे तिथेही त्याही संदर्भात दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाला अधिकार आहे. तो म्हणजे निवडणूक कालखंडामध्ये निवडणूक, मतदान, मतमोजणीतील गैरप्रकारावरून पूर्ण मतदान पुन्हा घेण्याचा म्हणजेच फेरमतदान घेण्याचा व त्याबाबतच्या तारखा निश्चित करण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला असतो किंवा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर का निवडणूक आयोगातल्या निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेविषयी जर का या ठिकाणी संशय व्यक्त केला जात असेल तर अशा वेळेस विरोधी पक्षांच्या मागणीच्या माध्यमातून किंवा एक प्रकारे विरोधी पक्षाच्या विरोधाच्या पातळीवर या ठिकाणी जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते तशा फेरमतदानाची सोय जी काय ती करू शकतात, फेरमतदान घेण्याचा निर्णय जे काय ते घेऊ शकतात. पुढचा प्रश्न, कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकट बळकट करण्याचा प्रयत्न केला? मनोहर सिंग गिल, ज्यांना या ठिकाणी MS गिल असे म्हटलं जातं, तर TN शेषन, JM लिंगडो आणि GV कृष्णमूर्ती. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की भारताच्या आज पावित्र्य झालेल्या संबंध निर्वाचन आयुक्तांमध्ये एक व्यक्ती अशी होती की जी अधिकाधिक लोकप्रिय झाली त्यांच्या भूमिकेमुळे आणि ती व्यक्ती होती TN शेषन, तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन असं यांचं पूर्ण नाव. तर ही व्यक्ती या ठिकाणी 1990 ते 1996 या कालखंडामध्ये भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तपदी विराजमान होते आणि या कालखंडात त्यांनी निवडणूक विषयक कार्यामध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. का तर या ठिकाणी ओळखपत्राची सक्ती करणं किंवा ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही अशी या ठिकाणी नियमावली तयार केली. ओळखपत्र या ठिकाणी बाळगणं या ठिकाणी अपेक्षित आहे असं या ठिकाणी स्पष्ट केलं गेलं. आदर्श आचारसंहितेचं पालन झालं पाहिजे, निवडणूक खर्चाचा हिशोब योग्य पद्धतीने ठेवला गेला पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या निवडणूक विषयक सुधारणांचा विचार TN शेषन यांच्या माध्यमातून मांडला गेला होता. एवढंच नव्हे तर TN शेषन यांच्या बाबतीत असंही म्हटलं जात होतं की TN शेषन हे सकाळच्या नाश्त्यामध्ये राजकारण्यांना खातात असं या ठिकाणी TN शेषन यांच्या बाबतीत म्हटलं जायचं. एवढं हे या ठिकाणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व किंवा कठोर व्यक्तिमत्व असं म्हणता येऊ शकेल या राजकारण्यांच्या दृष्टीने. एवढंच नव्हे तर भारताच्या आतापर्यंतच्या जी काही मुख्य निवडणूक आयुक्तपदी झालेल्या व्यक्ती आहेत त्यामध्ये 10वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून TN शेषन यांचा संदर्भ आपला स्पष्ट करता येऊ शकेल. तर असे हे TN शेषन की ज्यांनी या सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने एक प्रकारे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकट बळकट करण्याचा प्रयत्न केलेला होता तत्कालीन कालखंडामध्ये. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 TN शेषन. तर या व्यक्तीविषयीची थोडक्यात माहिती पाहूया. TN शेषन तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. 1932 मध्ये जन्म झालेला आहे केरळमध्ये आणि 2019 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996 असा हा त्यांचा मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यकाल आहे. भारताचे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. 1997 मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाची सुद्धा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात ते हरले होते. तत्कालीन कालखंडामध्ये KR नारायणन हे जे काही राष्ट्रपती आहेत ते निवडून आले यांच्या विरोधात. शेषन यांची पुस्तकं जर आपण पाहिली तर द डिजिनरेशन ऑफ इंडिया, अ हर्टफुल ऑफ बर्डन आणि थ्रू द ब्रोकन ग्लास ही त्यांची नुकतीच 2023 मध्ये मागच्याच जून महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेली आत्मकथा आहे. म्हणजे मागच्याच जून 2023 मध्ये ही त्यांची आत्मकथा जी काय ती प्रसिद्ध झालेली आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आगामी कोणत्याही परीक्षेमध्ये की TN शेषन यांची आत्मकथा ज्याचं नाव या ठिकाणी थ्रू द ब्रोकन ग्लास अशा अर्थाने विचार घेतला जातं. तर जून 2023 मध्येच या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्यांची आत्मकथा आता प्रसिद्ध झालेली आहे.
तर एकंदरीत या ठिकाणी टी.एन. शेषन यांच्या संदर्भाचा हा थोडक्यात उल्लेख आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टी.एन. शेषन यांच्या कार्याचा जर आपण संदर्भ पाहिला तर टी.एन. शेषन यांची कामगिरी खरंच या ठिकाणी चांगली राहिलेली आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये. कशा पद्धतीने पहा की निवडणूक यंत्रणेत खऱ्या अर्थाने सुधारणा घडविण्याचे श्रेय टी.एन. शेषन यांना द्यावे लागेल. निर्वाचन आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे तिला स्वतंत्र अस्तित्व लाभले आहे. निवडणूक आयोगाला सरकारच्या किंवा कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणापासून मुक्त ठेवण्याची व्यवस्था तसेच तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देण्याचे श्रेय सुद्धा टी.एन. शेषन यांनाच द्यावे लागेल. एवढं एक मोठं काम जे काय किंवा कामगिरी जी काय ती टी.एन. शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या बाबतीत त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली होती. तर त्यांनी ज्या काही या ठिकाणी वेगळ्या सुधारणा केलेल्या होत्या त्या कोणत्या होत्या, तर टी.एन. शेषन यांच्या कार्यामुळे ते एक वेगळाच दरारा निर्माण त्यांचा झालेला होता. का तर त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी कोणत्या, तर ओळखपत्र देण्याची व्यवस्था त्यांनी केली. आदर्श आचारसंहितेचं कठोर पालन झालं पाहिजे. निवडणूक खर्चाचा योग्य पद्धतीने हिशोब असला पाहिजे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी धोरणात्मक निर्णय घेण्यावर बंधने त्यांनी लादली की निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणत्याही सरकारला, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, त्याच्यावर बंधने घातली. निवडणुकीत धर्माच्या आधारावर प्रचार करण्यास विरोध. आता पहा की आज सर्रासपणे या ठिकाणी भाजपसारख्या पक्षाच्या माध्यमातून धर्माच्या आधारावरचा प्रचार जो काय तो या ठिकाणी केला जातो. कर्नाटक याचं उत्तम उदाहरण आहे. बजरंग बली की जय असंच भारताच्या आत्ताच्या नरेंद्र मोदी या पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये प्रचाराचा विचार केला होता. तर धर्माचा वारंवार आपल्याकडे सर्रासपणे निवडणूक प्रचारामध्ये वापर होतोय, याबद्दल काही दुमत नाहीये. तर या निवडणूक आयोगाच्या स्तरावर असणाऱ्या निवडणूक आयुक्तांनी टी.एन. शेषन यांनी निवडणुकीमध्ये धर्माच्या आधारावर प्रचार करण्यास पूर्णतः विरोध केला होता. निवडणुकीनंतर राजकीय पक्षाने खासगी व सार्वजनिक भिंतीवरील घोषणा आणि चिन्हे पुसून टाकण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले होते. कारण की निवडणूक कालखंडामध्ये अनेक खासगी आणि एक प्रकारे सार्वजनिक भिंतीवर सुद्धा राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावं चिन्ह हे रंगवत असतात आणि त्या पातळीवर या ठिकाणी ही सुद्धा त्यांनी आदेश दिला होता की या प्रकारच्या घोषणा आणि चिन्हे नंतर त्यांनी पुसून टाकले पाहिजेत हे राजकीय पक्षांनी. निवडणूक प्रचारासाठी ध्वनी क्षेपकांच्या वापरावर नियंत्रण सुद्धा त्यांनी आणलेलं होतं. कारण की निवडणूक कालखंडामध्ये जो काही प्रचार होतो त्यामध्ये या ठिकाणी ध्वनी क्षेपकाचा वापर करता येणार नाही किंवा लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही, याच्यावर सुद्धा त्यांनी नियंत्रण आणलेलं होतं. तर एक प्रकारे या संबंध ज्या काही गोष्टी निवडणूक आयोगाला अधिकार क्षेत्रामध्ये येतात तर त्या वापरणं गरजेचं आहे, अंमलात आणणं गरजेचं आहे. पण त्या आधीच्या टी.एन. शेषन यांच्या आधीच्या कालखंडामध्ये अशा कोणत्याही गोष्टींचा विचार होत नव्हता, अंमलात आणला जात नव्हता. मात्र यांनी तो अंमलात आणला म्हणून या ठिकाणी त्यांचं वेगळं जे काही महत्त्व आहे ते पाहायला मिळालं. तसंच काम या ठिकाणी पुढे चालून जे.एम. लिंगडो किंवा एम.एस. गिर या निवडणूक आयुक्तांनी सुद्धा पार पाडलं होतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये विशेषतः 2014 नंतर जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आणि त्याचं उत्तम उदाहरण मगाशीच मी या ठिकाणी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करा असा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला त्यातून पाहायला मिळेल. त्यानंतर एक किस्सा मी इथं स्पष्ट करतो टी.एन. शेषन यांच्या बाबतीचा. तो अशा प्रकारचा आहे की त्यांनी जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती केल्या होत्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यातली एक कृती या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आहे. 1993 मध्ये हिमाचल के राज्यपाल को शेषन की वजह से पद छोड़ना पड़ा. म्हणजे टी.एन. शेषन यांनी एखाद्या राज्यपालाला पद सोडण्यासाठी सुद्धा कसं भाग पाडलं होतं याचा एक किस्सा या ठिकाणी मी सांगतोय. 1993 मध्ये हिमाचल के तत्कालीन राज्यपाल गुलशेर अहमद के बेटे का प्रचार करने सतना पहुंच गए. म्हणजे हे जे काही गुलशेर अहमद जे होते की जे राज्यपाल होते हिमाचल प्रदेशचे, ते आपल्या मुलाच्या प्रचारासाठी सतना या ठिकाणी पोहोचले. अखबारों में तस्वीर छापी, गुलशेर को पद छोड़ना पड़ा असं या ठिकाणी दैनिक भास्करच्या या बातमीमध्ये स्पष्ट केलं गेलेलं आहे. तर एक लक्षात घ्या की जो राज्यपाल आहे की जो एक निपक्ष पद आहे, स्वतंत्र पद आहे, तर त्यांनी आपल्याच मुलाच्या प्रचारामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरणं हे कितपत योग्य आहे? योग्य नाहीच आहे. पण असा प्रकार या ठिकाणी या हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी तत्कालीन कालखंडात 1993 मध्ये केला होता की ते आपल्याच मुलाच्या प्रचारामध्ये उतरले होते राज्यपालपदी असताना सुद्धा. तर त्यावेळेस त्यांना आपलं राज्यपाल पद जे काय ते सोडावं लागलं टी.एन. शेषन यांच्या या एक प्रकारे आदेशामुळे. एवढंच नव्हे तर जे काय आपले बिहारमधले प्रसिद्ध नेते आहेत राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव, हे जे सध्या मीडियामध्ये खूप या ठिकाणी वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत आहेत, तर लालू प्रसाद यादव यांना सुद्धा खूप त्रास दिला होता या टी.एन. शेषन यांनी असंही म्हटलं होतं. कसं तर ते पहा की लालू प्रसाद यादव को सबसे ज़्यादा जीवन में किसी ने परेशान किया तो वो शेषन ही थे. 1995
1995 का चुनाव बिहार में ऐतिहासिक रहा। लालू शेषन को जमकर लानते भेजते, कहते शेषनवा को भैंसिया पे चढ़ाकर के गंगाजी में हेला देंगे, असं हे वाक्य या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांचं आहे शेषन यांच्या बाबतीचं। का तर शेषन यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणाला अत्यंत कठोर पद्धतीने एक प्रकारे विचार घेतलेलं होतं। बिहारमधल्या निवडणुका घेणं हे तत्कालीन कालखंडामध्ये एक चॅलेंज राहायचं। जसं जम्मू काश्मीरमधल्या निवडणुका घेणं हे चॅलेंज राहायचं, तसंच या ठिकाणी बिहारमधल्या निवडणुका घेणं हे चॅलेंज राहायचं, कारण की तिथं खूप मोठ्या प्रमाणात हिंसा निवडणुकीच्या कालखंडात होत होती। पण TN शेषन यांनी लालू प्रसाद यादवांना कसल्याही प्रकारे न जुमानता अशा प्रकारे जे काही निवडणुका आहेत त्या घडून आणलेल्या होत्या आणि त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी शेषन यांच्या बाबतीत अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती की त्यांना एक प्रकारे भैंसिया पे चढ़कर गंगाजी में हिला देंगे। बिहार में 4 चरणों में चुनाव का ऐलान हुआ और चारों बार तारीखें बदली गई। यहाँ सबसे लंबे चुनाव हुए। म्हणजे ज्या 4 तारखा या ठिकाणी बिहार निवडणुकीसाठी विचारात घेतल्या होत्या 1995 मध्ये, त्या 4ही तारखा बदलण्याची वेळ आलेली होती। का तर या ठिकाणी वारंवार होत असणार तिथं हस्तक्षेप राजकीय पातळीवरचा। म्हणजे TN शेषन हे जोपर्यंत शांततापूर्ण पद्धतीने निवडणूक होत नाही तोपर्यंत या ठिकाणी वारंवार त्या तारखा वाढवायचे आणि निवडणूक पुन्हा घडवून आणायचे, असं हे TN शेषन यांचं एक शिस्तप्रिय वागणं होतं असं म्हणायला काही हरकत नाही। आणि निश्चितच MPSCची तयारी करणाऱ्या आणि भावी अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी TN शेषन यांच्याकडून ही गोष्ट शिकली पाहिजे। तर एक प्रकारे TN शेषन यांच्या या व्यक्तिमत्वाविषयी ही संबंध माहिती आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राजकीय आणि निवडणुकीच्या इतिहासात 1967 हे वर्ष मैलाचा दगड मानण्यात आले। कोणतं वर्ष? 1967 हे वर्ष मैलाचा दगड मानण्यात आले, कारण 1967च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने केंद्रात सत्ता राखली, परंतु कमी बहुमताने आणि अनेक राज्यात सत्ता गमावली। सिंडिकेट गट आणि इंदिरा गांधींचा गट यांच्यात ताणतणाव वाढले। विधान, भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक हा वादग्रस्त मुद्दा बनला आणि न्यायमंडळ आणि शासन यातील तणाव वाढला। पर्याय उत्तरे ABC आणि ABC तिन्ही विधाने योग्य आहेत, AB विधाने योग्य आहेत, AC विधाने योग्य आहेत, B आणि C विधाने योग्य आहेत। तर आता पहा, भारताच्या राजकीय आणि निवडणुकीच्या इतिहासात 1967 हे वर्ष मैलाचा दगड मानण्यात आले, कारण 1967च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने केंद्रात सत्ता राखली, परंतु कमी बहुमताने अनेक राज्यात सत्ता गमावली। हे विधान बरोबर आहे, कारण की 1967ला इंदिरा गांधींचं भारतीय राजकारणामध्ये झालेलं आगमन, खऱ्या अर्थाने पंतप्रधान रूपाने झालेलं हे आगमन आपल्याला म्हणता येऊ शकेल, निवडणुकीच्या प्रचाराच्या पातळीवर झालेलं आगमन असं म्हणता येऊ शकेल। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणारं निवडणुकीत प्रचार जो काय तो सुरू झालेला होता, पण ज्या प्रमाणात त्यांना जागा मिळणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने मिळू शकल्या नाहीत। जर का आपण 1952 पासून 1967 पर्यंतचा इतिहास पाहिला तर काँग्रेस पक्षाला भरभरून जागा प्राप्त झालेल्या होत्या पंडित जवाहरलाल नेहरू किंवा लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली। मात्र इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या जागांची संख्या कमी झाली। एवढंच नव्हे तर या ठिकाणी विभिन्न घटक राज्यातले असणाऱ्या त्यांच्या जे काही सरकारे होती ती सुद्धा या ठिकाणी तिथं त्यांनी सत्ता गमावली होती, हे म्हणणं बरोबर आहे। तर इंदिरा गांधींची एक प्रकारे या ठिकाणी एक वेगळी भूमिका किंवा वेगळं व्यक्तिमत्व होतं की ज्या कारणामुळे काँग्रेसमधले अनेक नेते त्यांच्या त्या वागणुकीला या ठिकाणी एक प्रकारे विरोध करायचे आणि त्यामुळे मग अशा प्रकारे त्यांचा ऱ्हास जो काय तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर त्यानंतर सिंडिकेट गट आणि इंदिरा गट यांच्यात ताणतणाव वाढले, हेही म्हणणं बरोबर आहे। का तर 1969ला जेव्हा भारतामध्ये तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचा अचानक मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमुळे राष्ट्रपती पद हे रिक्त झालं किंवा रिकामं झालं। तर 1969 मध्ये या राष्ट्रपती पदाची निवडणूक या ठिकाणी होणं अपेक्षित होतं। तर मग एक प्रकारे झाकीर हुसेन यांच्या मृत्यूमुळे या ठिकाणी रिक्त झालेलं राष्ट्रपती पद जेव्हा निवडणुकीच्या पातळीवर विचार घेतलं जाऊ लागलं तर त्यावेळेस इंदिरा गांधी यांचं असं म्हणणं होतं की VV गिरी हे राष्ट्रपती पदाचे असणे योग्य उमेदवार आहेत, त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे। पण काँग्रेसमधले जे काही तत्कालीन नेते होते, विशेषतः S निजलिंगप्पा हे काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते, K कामराज असतील, नीलम संजीव रेड्डी असतील किंवा एक प्रकारे मोरारजी देसाई असतील, तर अशा अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांनी VV गिरी यांना सपोर्ट करण्याचं नाकारलं। याऐवजी नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेसतर्फे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असावेत असं या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली। आणि मग या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता कोण उमेदवार आणि कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये वाद झाला आणि या वादामध्ये शेवटी काँग्रेसमधून इंदिरा गांधी यांची हकालपट्टी केली गेली
आणि एक प्रकारे सिंडिकेट गट आणि इंडिकेट गट असे दोन गट तयार झाले आणि सिंडिकेट गटाला किंवा इंदिरा गांधी यांच्या गटाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, ताणतणाव वाढला. म्हणून बी हे या ठिकाणी जे काही विधान आहे ते बरोबर आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक हा वादग्रस्त मुद्दा बनला आणि न्यायमंडळ आणि शासन यातील तणाव वाढला, हे विधान चुकीचं आहे. कारण की 1973 साली याचा संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकतो केशवानंद भारती खटल्याच्या स्तरावर, की ज्यावेळेस या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी हेगडे, शेलार किंवा ग्रोवर यांच्यापैकी एखादी व्यक्ती येणं अपेक्षित होतं सेवाज्येष्ठतेनुसार, पण या ठिकाणी यांचा विचार न होता रॉय नावाच्या न्यायाधीशांची नियुक्ती इंदिरा गांधींनी घडून आणलेली होती 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयानंतर. तर त्यामुळे याचा या 1967 स्तरावर या ठिकाणी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय दृष्टीने काही संबंध जोडता येऊ शकत नाही. म्हणून हे विधान या ठिकाणी लागू पडत नाही. म्हणून फक्त दोनच विधाने लागू पडतात, ए आणि बी. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की ए आणि बी हे विधाने योग्य आहेत. मग आता थोडंसं या ठिकाणी पुढे आणखी पाहूया. पुढचा एक प्रश्न सुद्धा त्याच प्रकारचा आहे. खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुका काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास दर्शवितात? खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुका काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास दर्शवितात? 1989, 1991, 2004, 1977, 1980, 1984, 1967, 1977, 2004, 1967, 1977, 1989. तर एक लक्षात घ्या, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1967च्या निवडणुकीपासून काँग्रेस वर्चस्वाचा जो काही ऱ्हास आहे तो सुरू झाला होता. नंतर 1977च्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो पाहायला मिळाला. 1989च्या निवडणुकीत सुद्धा राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली तो काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास पाहायला मिळाला. एवढंच नव्हे तर त्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास कायम राहिला आणि 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा या ठिकाणी काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास जो आहे तो चालूच आहे. तर या अर्थाने आज पाहतो जर आपण विचार केला तर काँग्रेस पक्षाचं असणारं वर्चस्व हे आजही या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वाकडे कमी पडत चाललेलं आहे, हे मान्य करायला काही हरकत नाही. आणि म्हणून 1967, 1977, 1989 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. अधिक विस्ताराने याबाबतची माहिती पुढे आपण पाहूया. माझा 1969 मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली, कोणत्या कारणावरून, जे मागाशी मी सांगितलं की राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपतीपदी कोण येणार, कोणत्या व्यक्तीला पाठिंबा देणं गरजेचं आहे, यावरून जो काँग्रेस पक्षामध्ये वाद झाला आणि त्यावरून इंदिरा गांधी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. त्या दृष्टीने हा संदर्भ आपल्याला पाहायचा आहे की काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर इंदिरा गांधींनी इंडिकेट गट, की ज्याला काँग्रेस आर याही नावाने ओळखलं जातं, इंडिकेट गट की जो इंदिरा गांधींचा गट होता ज्याला काँग्रेस आर या नावाने ओळखलं जात होतं. काँग्रेस आर म्हणजे आरचा अर्थ होतो रिक्वेस्टनिस्ट, यांचं चिन्ह होतं गाय वासरू. म्हणजे त्यावेळेस या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या दोन्ही गटांना वेगवेगळ्या प्रकारचं चिन्ह दिलेलं होतं. का तर त्याआधी काँग्रेसचं चिन्ह होतं बैलजोडी. त्याआधी काँग्रेसचे चिन्ह काय होतं? बैलजोडी. मात्र 1969 मध्ये जेव्हा काँग्रेस पहिल्यांदा फुटली तेव्हा इंदिरा गांधी गटाला किंवा इंडिकेट गटाला किंवा काँग्रेस आरला चिन्ह प्राप्त झालं गाय वासरू. आणि जो सिंडिकेट गट होता की ज्याला काँग्रेस ओ नावाने ओळखलं जात होतं, काँग्रेस ओ म्हणजे ओ फॉर ऑर्गनायझेशन, संघटन काँग्रेस या नावाने ओळखला जात होता. तर यांचं चिन्ह होतं चरखा चालवणारी महिला. तर या काँग्रेस ओचं जे नेतृत्व आहे किंवा सिंडिकेट गटाचं जे नेतृत्व होतं ते कोणाकडे होतं? के कामराज, एस नजनीगप्पा, मोरारजी देसाई, नीलम संजय रेड्डी अशा विभिन्न मोठ्या व्यक्तींकडे किंवा नेत्यांकडे. तर अशा पद्धतीने हे विभाजन झालेलं होतं. आणि वादाचा विषय मगाशी मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रपती पदाची निवडणूक, उमेदवार व्ही गिरी की नीलम संजीव रेड्डी, कोणाला नेमका पाठिंबा द्यायचा यावरून झालेला वाद. आणि ऑब्व्हियसली या निवडणुकीमध्ये व्ही गिरीचं निवडून आलेले होते का तर इंदिरा गांधींनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला होता. मग आता याचा परिणाम काय झाला तर 1967च्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी असं दिसून येईल की 1967च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा वर्चस्वाचा जो ऱ्हास आहे तो सुरू झालेला होता. एकूण 520 जागा लोकसभेच्या होत्या, तर त्यामध्ये काँग्रेसला प्राप्त झाल्या फक्त 283 जागा, स्वतंत्र भारत पक्षाला 44 जागा, भारतीय जनसंघाला 35 जागा, डाव्या पक्षांना 42 जागा, इतर पक्षांना 116 जागा. भले भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी आल्या असल्या तरी जागांच्या पातळीवर असणाऱ्या काँग्रेसची जागांची संख्या कमी झाली होती. का तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 1962च्या निवडणुकीमध्ये या जागांची संख्या 361 होती, की जी या ठिकाणी 283वर येऊन पोहोचलेली होती. म्हणजे सांगायचं हेतू काय की इथं जागांची संख्या कमी झाली होती काँग्रेसच्या पातळीवर. मग काँग्रेसचे दोन प्रसिद्ध जे नेते होते अगोदरचे, पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतरची ही पहिलीच निवडणूक होती. परिणाम दिसून येणं साहजिक होतं. काँग्रेसने गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये कमी जागा जिंकल्या,
हे या 283 जागांच्या स्वरूपात सांगता येईल. इंदिरा गांधींचे पर्व सुरू होणारी ही निवडणूक होती. सी राजगोपालाचारी यांचा स्वतंत्र पार्टी हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला. का तर या ठिकाणी स्वतंत्र भारत पक्षाला 44 जागा प्राप्त झाल्या होत्या. याच वर्षामध्ये 6 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. किती राज्यांमध्ये? 6 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये. म्हणजे जे काही प्रश्नामध्ये स्पष्ट केलं गेलेलं आहे की 1967च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने केंद्रात सत्ता राखली, परंतु कमी बहुमताने आणि अनेक राज्यात सत्ता गमावली. तर अशा प्रकारे 6 घटक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता गमावलेली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होणार हे निश्चित होतं, पण मोरारजी देसाई यांचा सुद्धा पंतप्रधानपदी येण्याची इच्छा होती. पण इंदिरा गांधी यांनी मोरारजी देसाई यांचा विरोध केला पंतप्रधानपदी येण्याच्या दृष्टीने. मात्र इंदिरा गांधींकडून मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद जे काय ते दिलं गेलं आणि त्यांची उपपंतप्रधानपदी निवड झालेली होती. म्हणजे सांगायचं हेतू काय की कुठेतरी या विरोधाची सुरुवात 1967 पासूनच झाली होती. त्याचा परिणाम जो काय तो मोठ्या स्वरूपात काँग्रेस फुटीमध्ये दिसून आला 1969 मध्ये आणि काँग्रेस फुटली. आणि नंतर मग या ठिकाणी पुढे इंदिरा गांधींचं वर्चस्व कसं वाढत गेलं आणि त्या वर्चस्वाच्या आधारावर त्यांनी पुढे या ठिकाणी एक प्रकारे आणीबाणी लागू कशी केली किंवा अनेक प्रकारचे या ठिकाणी निर्णय धाडसी पद्धतीने कसे घेतले हे चित्र आपल्याला सगळ्यांना माहिती असणारच. तर त्याचबरोबर या ठिकाणी आता एक गोष्ट आपण पाहूया की ज्या काही विभिन्न निवडणुका की ज्यामध्ये काँग्रेस वर्चस्वाचा राज झालेला आहे त्याच्याही पातळीवर आकडेवारी पाहिली तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल 1977च्या निवडणुकीमध्ये 542 जागांच्या बाबतीत लोकसभेची निवडणूक झाली होती. काँग्रेसला 154 जागा प्राप्त झाल्या होत्या. संघटना काँग्रेसला 3 जागा प्राप्त झाल्या होत्या. जनता पक्षाला 295 जागा, जो जनता पक्ष मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला होता. त्यानंतर डावे पक्ष 29 जागा आणि इतर 61 जागा आणि पंतप्रधान झाले मोरारजी देसाई. त्यानंतर 1989ची निवडणूक की जी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती तर त्यामध्ये 529 जागांसाठी लोकसभेच्या 529 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक झालेली होती. काँग्रेसला 197 जागा प्राप्त झाल्या होत्या. जनता दलाला 143 जागा, जे जनता दल या ठिकाणी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी स्थापन केला होता 1987 मध्ये, तर त्या जनता दलाला 143 जागा प्राप्त झाल्या होत्या. मात्र काँग्रेसला 197. भाजप 85. भाजपची पहिल्यांदाच ताकद या निवडणुकीमध्ये वाढली होती. डावे पक्ष 45 आणि इतर 59. पंतप्रधान झाले विश्वनाथ प्रताप सिंग आणि काही कालखंडानंतर चंद्रशेखर. म्हणजे 2 व्यक्ती या ठिकाणी 1989 ते 1991 या कालखंडामध्ये भारताचे 2 पंतप्रधान होऊन गेलेले होते. एक विश्वनाथ प्रताप सिंग 1989ला आणि 1990ला या ठिकाणी चंद्रशेखर. मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्या काँग्रेसला कधी काळी 1984च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांच्या मृत्यूमुळे जर तब्बल 404 जागापर्यंत जागा प्राप्त झालेल्या होत्या, त्या जागांची संख्या पुढे चालून या ठिकाणी कशी कमी झालेली आहे याचं उत्तर आपल्याला इथं पाहायला मिळेल. एक लक्षात घ्या की ज्या 404 जागा या ठिकाणी 1984च्या निवडणुकीमध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्राप्त झालेल्या होत्या इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, त्या 404 जागा पुढे या ठिकाणी या 2014च्या निवडणुकीमध्ये केवळ 44 वर येऊन पोहोचल्या. म्हणजे राहुल गांधी यांनी मधला फक्त एक 0 काढून टाकला असंच म्हणावं लागेल. एवढंच या ठिकाणी राहुल गांधींचं यश आपल्याला स्पष्ट करता येईल. तर एक प्रकारे 543 लोकसभेच्या जागांच्या अंतर्गत काँग्रेसला 2014 मध्ये 44 जागा प्राप्त झाल्या. UPAला म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सला या ठिकाणी 57 जागा, भाजपला 282 जागा आणि NDA जो नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे त्याला 337 जागा आणि इतर 132 जागा असं स्वरूप आपल्याला सांगता येईल. पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी. 2019 मध्ये पण तीच परंपरा कायम राहिली. 52 जागा काँग्रेसला प्राप्त झाल्या, UPAला 92 जागा प्राप्त झाल्या, भाजपला पुन्हा वृद्धी होऊन 303 जागा प्राप्त झाल्या आणि NDAला 353 जागा आणि इतर 97 जागांचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेले आहेत हे 2019च्या निवडणुकीमध्ये. 2024 मध्ये शक्यता पुन्हा तीच वर्तवली जात आहे की मोदींच्या नेतृत्वाला कोणताही विरोधी पक्ष या ठिकाणी अडवू शकणार नाही. पण या ठिकाणी शेवटी लोकशाहीमध्ये काही होऊ शकतं. तर ज्यांना कोणाला या ठिकाणी राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक प्रश्नांचा संदर्भ पाहायचा असेल त्यांच्याकरता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला राजकीय पक्ष याविषयीचं एक YouTube लेक्चरसुद्धा आहे. आपल्या YouTube चॅनलवर या ठिकाणी ते लेक्चर आपण पाहू शकता. राजकीय पक्ष प्रश्न विश्लेषण या अर्थाने हे YouTube व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे. त्यानंतर इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि इतरही बॅचेसविषयीची आपली माहिती घेऊया. आपल्या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत राज आणि नागरी असोसिएशन स्पेशल बॅच सध्या सुरू आहे. फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये ही बॅच सध्या सुरू आहे. 19+ व्हिडिओज प्लस नोट्स बेसिसवर ही बॅच चालू आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर संपूर्ण पंचायत राज आणि नागरी असोसिएशनची विस्तृत तयारी या बॅचमध्ये आपल्याला
प्राप्त होईल आणि केवळ 300 रुपयाच्या फीसमध्ये सर्व व्हिडिओज आणि नोट्स आपल्याला या बॅचमध्ये अवेलेबल होतील। त्याचबरोबर सर्व प्रकारच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असणारी बॅच म्हणजे या ठिकाणी घटनावस्तू आणि कलमे स्पेशल बॅच। जशी पंचतंत्राची बॅच सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे, तशीच ही पण बॅच या ठिकाणी सर्व प्रकारच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त बॅच आहे। केवळ 100 रुपयाच्या फीसमध्ये या बॅचमध्ये आपल्याला घटनेतील महत्त्वाच्या घटनावस्तू आणि कलमांचं विस्तृत असं विश्लेषण एकत्रित सांगड घालून पाहायला मिळेल। त्याचबरोबर घटनावस्तू आणि कलमे यांच्या प्रश्नांचं विश्लेषण पण पाहायला मिळेल। एकूण 10+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे। वॉच टाइम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने। तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेच्या आपल्या या इतर 2 बॅचेस पण चालू आहेत। त्यामध्ये बेसिक फाउंडेशन बॅच पण आपली सध्या सुरू आहे की जी केवळ 700 रुपयाच्या फीसमध्ये बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे। ज्यांना कोणाला 2024च्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सरळ सेवेची तयारी करायची असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल, गट ब गट क पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल त्यांच्याकरता ही अत्यंत माफक फीसमध्ये असणारी बॅच आहे। केवळ 700 रुपयाच्या फीसमध्ये एकूण 30+ व्हिडिओज या ठिकाणी या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त होतील आणि नोट्सही प्राप्त होतील। वॉच टाइम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा बॅच सुद्धा आपली सध्या ॲपवर सुरू आहे। फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार 3ही घटक याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। एकूण 25+ व्हिडिओज प्लस नोट्स या बॅचमध्ये आहेत। वॉच टाइम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने। तर एकंदरीत याही दोन्ही बॅचेसविषयी कोणती इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता। आणि त्याचबरोबर इतरही काही जे काय आपले बॅचेस आपल्या ॲपच्या माध्यमातून चालू आहेत त्यामध्ये वनसेवा, कृषी सेवा पूर्व परीक्षा असेल, तांत्रिक सेवा परीक्षा असेल किंवा वन डे रिव्हिजन बॅचेस असतील तर 250 रुपयांच्या फीसमध्ये या ठिकाणी या वन डे रिव्हिजन बॅचेस जे काय ते आपल्या सध्या सुरू आहेत। मग गट ब गट क पूर्व परीक्षा असो किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असो या दोन्ही अनुषंगाने असणाऱ्या केवळ 250 रुपयाच्या फीसमध्ये असणाऱ्या वन डे रिव्हिजन बॅचेस आपल्या सध्या ॲपवर सुरू आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोणती विधाने बरोबर आहेत? मतदारसंघाच्या परिसीमनात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही। कायद्याने सुनिश्चित केलेली प्रक्रिया अंगीकारून एखाद्या व्यक्तीला अटक वा स्थानबद्ध केले असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याबाबत प्रश्न विचारू शकत नाही। संसदेने पारित केलेला कायदा घटनाबाह्य आहे असे सर्वोच्च न्यायालय जाहीर करू शकत नाही। एखादे विधेयक अर्थविधेयक आहे अथवा नाही या संदर्भातील अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारू शकत नाही। पर्याय उत्तरे B, C आणि D, A, B आणि D, A, B आणि C, A, B, C आणि D। मित्रांनो, आता आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मतदारसंघाच्या परिसीमनात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही। तर एक लक्षात घ्या की आपल्याकडे जे काही मतदारसंघाचं पुनर्रचना आहे ती परिसीमन आयोगाच्या माध्यमातून केली जाते आणि अशा प्रकारच्या परिसीमन आयोगाच्या कार्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही हे म्हणणं बरोबर आहे। का तर ज्या पद्धतीने या ठिकाणी आपली निर्वाचन आयोग ही यंत्रणा स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे, निष्पक्ष आहे, तशीच परिसीमन आयोग की जे निर्वाचन आयोगाचाच एक भाग आहे त्या परिसीमन आयोगाच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या कामामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालय कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही। त्यानंतर कायद्याने सुनिश्चित केलेली प्रक्रिया अंगीकारून एखाद्या व्यक्तीला अटक वा स्थानबद्ध केले असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याबाबत प्रश्न विचारू शकत नाही। आता इथं काय म्हटलं पहा की कायद्याने सुनिश्चित केलेली प्रक्रिया, जी काय कायद्यानुसार आपल्याकडे सुनिश्चित केलेली प्रक्रिया आहे अटकेच्या बाबतीत ती वापरून जर एखाद्या व्यक्तीला अटक अथवा स्थानबद्ध केलं असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्याबाबत प्रश्न विचारू शकत नाही, हेही म्हणणं बरोबर आहे। भलेही आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक झाल्यास बंदी प्रत्यक्षीकरण या सदराखाली सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येऊ शकत असले तरी या ठिकाणी जो संदर्भ या B विधानामध्ये दिलेला आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला कायद्याने सुनिश्चित केलेली प्रक्रिया, बेकायदेशीर म्हटलेलं आहे का? नाहीये। तर कायद्याने सुनिश्चित केलेली प्रक्रिया या प्रक्रियेचा अवलंब करून अंगीकार करून जर एखाद्या व्यक्तीला अटक किंवा स्थानबद्ध केलं असेल तर त्याविषयी सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारू शकत नाही, का तर ती कायदेशीर प्रक्रिया आहे, बेकायदेशीर नाहीये। तर या अर्थाने B विधान पण बरोबर आहे। संसदेने पारित केलेला कायदा घटनाबाह्य आहे असं सर्वोच्च न्यायालय जाहीर करू शकत नाही, तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे। का तर संसदेने किंवा या ठिकाणी संसदेच्या माध्यमातून पारित केलेला, मंजूर केलेला कोणताही कायदा जर घटनाबाह्य असेल, घटनेच्या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध असेल, मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणार असेल तर सर्वोच्च न्यायालय तिथं या ठिकाणी त्याला घटनाबाह्य म्हणून जाहीर करू शकते, घटनाबाह्य म्हणून जाहीर करू शकते। तसा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कलम 137 खाली एक प्रकारे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राखाली स्पष्ट केला गेलेला आहे की न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राच्या माध्यमातून एखादा कायदा की जो संसदेने पारित केलेला आहे तो घटनाबाह्य असेल किंवा
जर का तो या ठिकाणी घटनेच्या विरुद्ध असेल, घटनेच्या मूलभूत चौकटीला विरोध करणार असेल, तर निश्चितपणे त्या कायद्याला किंवा त्या घटनावस्थेला सुद्धा जे काही सर्वोच्च न्यायालय आहे ते घटनाबाह्य ठरू शकतं. तर या अर्थाने या ठिकाणी सी विधान जे काय ते चुकीचं आहे. एखादं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही अथवा या संदर्भातील अध्यक्षांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारू शकत नाही, हे विधान बरोबर आहे. का तर तो त्या सभागृहाच्या असणाऱ्या अध्यक्षांचा अधिकार आहे, अध्यक्षांचा तो निर्णय असतो. त्यामुळे त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही, हे म्हणणं बरोबर आहे. कारण की तो संपूर्णतः त्या अध्यक्षांचा असणारा अधिकार असतो, अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रातली ती एक गोष्ट आहे. तर त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल ए, बी आणि डी. सी पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 ए, बी आणि डी. आणखीन एक प्रश्न आहे पहा, निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा. निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा. मतदारसंघांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, उमेदवारांच्या निवडणूक खर्चास पूर्णतः मोकळीक देणे, देशभरातील निवडणुका सुरळीत पार पडणे. पर्याय उत्तरे ए आणि सी, ए आणि बी, बी आणि डी, ए आणि डी. तर यात लक्षात घ्या की भूमिकेशी विसंगत असलेल्या, विसंगत म्हणजे चुकीच्या असलेल्या विधानांची निवड करा. तर मतदारसंघांची आखणी करणे हे काही निवडणूक आयोगाचं कार्य नाहीये, ते कुणाचं आहे? परिसीमन आयोगाचं कार्य आहे, डिलिमिटेशन कमिशनचं कार्य आहे मतदारसंघांची आखणी करणे किंवा पुनर्रचना करणे. त्यामुळे या ठिकाणी हे विसंगत कार्य आहे. राजकीय पक्षांना मान्यता देणे हे निवडणूक आयोगाचं कार्य आहे. मगाशी आपण निवडणूक आयोगाच्या अधिकार व कार्यामध्ये त्याचा संदर्भ पाहिलेला आहे. राजकीय पक्षांना मान्यता देणे किंवा एक प्रकारे त्यांना त्यांची नोंदणी करून घेणे, त्यांच्या चिन्हांना या ठिकाणी मान्यता देणे किंवा चिन्ह प्रदान करणे किंवा चिन्ह गोठविण्याबाबतचा निर्णय घेणे. तर अशा सर्व अर्थाने राजकीय पक्षांच्या बाबतीचं कार्य त्यांना करावं लागतं. त्यामुळे हे त्यांचं कार्य आहे. उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्णतः मोकळीक देणे असं म्हटलेलं आहे. तर निवडणूक आयोग या ठिकाणी मोकळीक देत नाही, तर त्यांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना किंवा सुधारणा करत असतं. पण इथं मोकळीक देणे असं म्हटलेलं असल्यामुळे हेही विधान या ठिकाणी त्यांच्या भूमिकेशी विसंगत आहे असं म्हणता येऊ शकेल. त्यानंतर देशभरातील निवडणुका सुरळीतपणे पार पडणे, तर निवडणूक आयोग निष्पक्षपणाने स्वतंत्र पद्धतीने देशभरातील निवडणुका पार पाडण्याची भूमिका पार पाडतं, म्हणून या ठिकाणी हे त्यांचं कार्य आहे, ती त्यांची भूमिका आहे हे म्हणणं योग्य आहे. फक्त कोणती दोन विधाने आहेत की जी त्यांच्या भूमिकेशी विसंगत आहेत? तर ए आणि सी विधाने ही त्यांच्या भूमिकेशी विसंगत असलेली विधाने आहेत, म्हणून या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 1 ए आणि सी. माझं पहा या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्रचना किंवा परिसीमन आयोग याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती आपण घेऊया. एखाद्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या भौगोलिक मतदारसंघाची सीमा, एखाद्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या भौगोलिक मतदारसंघाची सीमा मर्यादित वा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना किंवा परिसीमन होय. एखाद्या देशामध्ये असणाऱ्या भौगोलिक मतदारसंघाची सीमा मर्यादित अथवा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना किंवा परिसीमन होय. मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची जबाबदारी ही मतदारसंघ पुनर्रचना किंवा परिसीमन आयोगावर असते. कुणावर असते? परिसीमन आयोगावर असते, डिलिमिटेशन कमिशनवर असते या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची जबाबदारी. भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा अशा प्रकारचं परिसीमन झालेलं आहे? तर एकूण 4 वेळा. आज पाहूया तो 4 वेळा या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्रचना केली गेलेली आहे. तर त्याकरता जे काही मतदारसंघ पुनर्रचना आयोग किंवा परिसीमन आयोग स्थापन झाले ते कधी? तर 1952, 1963, 1972, 2002 या पद्धतीने या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्रचना आपल्याकडे या परिसीमन आयोगाच्या स्तरावर 4 वेळा विचार घेतलेली आहे. पुनर्रचना आयोगाने घेतलेल्या निर्णयावर कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येत नाही. कोणत्याही न्यायालयामध्ये, म्हणजे उच्च न्यायालय असो, सर्वोच्च न्यायालय असो किंवा इतर कोणतेही न्यायालय असो, या कोणत्याही न्यायालयामध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या विषयी प्रश्न उपस्थित करता येत नाही. 84व्या घटनावस्थेने लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेतील सदस्यसंख्या 2026 पर्यंत गोठविण्यात आलेली आहे. ऑब्व्हियसली 84व्या घटनेनुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेतील सदस्यसंख्या अशी 2026 पर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही असं म्हटलेलं आहे. 87व्या घटनास्थळाने 2001 सालच्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे निर्धारित करण्यात आलेले आहे. कोणत्या? 2001 सालच्या जनगणनेच्या आधारावर. आणि म्हणून पहिल्याच प्रश्नामध्ये मी त्याचा संदर्भ दिला की 2008 अंतर्गत जे परिसीमन आयोगाकडून परिसीमन केलं गेलेलं होतं, जाहीर केलेलं होतं, तर ते 2001च्या जनगणनेच्या आधारावर की ज्याचा संबंध 27व्या घटनास्थळाशी जोडता येतो. आणि 2002 साली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 4था परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला आणि एक प्रकारे त्यांच्या माध्यमातून जे काही परिसीमन आहे ते परिसीमन विचार घेण्यात आलेलं होतं. तर या 4थ्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष होते माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हा 4था परिसीमन आयोग जो काय 2002 साली स्थापन करण्यात आलेला होता.
तर एक प्रकारे या ठिकाणी या अर्थाने या निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रिया या अनुष्ठानातून असणाऱ्या टॉपिक विषयीचे हे संबंध प्रश्न मी थोडक्यात प्रश्न विश्लेषणासह स्पष्ट केलेले आहेत. अनेक प्रकारच्या प्रश्नांचा हात जो काय तो घालणं अपेक्षित आहे, पण आपल्याला प्रत्येक भागामध्ये आपले जे काही राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा गट ब गट क मुख्य परीक्षेचे जे काही संबंध टॉपिक आहे ते कव्हर करायचे असल्यामुळे सर्वचे सर्व प्रश्न या ठिकाणी घेता येतील असं मी म्हणू शकणार नाही, पण अधिकाधिक प्रश्न जेवढे या ठिकाणी कव्हर करता येऊ शकतील तेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न मी तर या सिरीजच्या माध्यमातून करणार आहे. तर या ठिकाणी या निवडणूक प्रक्रिया या टॉपिकवरच्या या संबंध प्रश्नांच्या विश्लेषणासह आपण इथं थांबूया. जाताना सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारची माहिती PDF स्वरूपात प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.